जाणार आहोत। सुरेश धस बाहेर आलेले आहेत, त्यांनी भेट घेतलेली आहे आज अजित पवार यांची। पाहूया ते काय बोलतायत। आज तुम्ही दादांची भेट घेतलेली आहे, काल सुद्धा तुम्ही दादांची भेट घेतलेली होती, काय भेटीची चर्चा झाली, काय विषय होता? आमचे शिंपोरा ते खुंटेफळ नावाची एक उपसा सिंचन योजना 1400 कोटी रुपयाची माझ्या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि त्या योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सभागृहामध्ये 300 कोटी रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा सभागृहामध्ये केलेली आहे। त्याची फाईल मूळ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर आम्हाला ते 300 कोटी रुपये द्यावेत। खुंटेफळ आणि कुंभेफळ या दोन गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे। शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे पैसे द्यायचे आणि कॉन्ट्रॅक्टरचे सुद्धा पैसे द्यायचे, म्हणून अति तातडीनं मला वेळ मिळाली होती दादांची, म्हणून यासाठी आलेलो आहे। पण तुम्ही मागच्या अनेक दिवसांमध्ये आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची सातत्याने भेट घेत आहात। एका बाजूला वाल्मिकी कराडचं प्रकरण चालू असताना तुमच्या सातत्याने होणाऱ्या भेटी याच्याकडे खरं तर अनेक त्याच्यामुळे चर्चा होती। वाल्मिकी कराड हे अतिशय गंभीर प्रकरण आहे। मी काल एका टीव्हीला भाषण म्हणजे मुलाखत देताना सांगितलेलं आहे की वाल्मिकी कराड यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत, मग राखेची गँग, वाळूची गँग, तुम्हाला सांगतो DPDCची गँग, आणखी यांचे वेगवेगळे फार धंदे आहे, बऱ्याचशा एजन्सी आहेत, त्याच्या वसुलीच्या गँग, या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेलमध्ये जे होतंय, मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु अगदी मुंबईच्या सलमान खानपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो, हे मी जबाबदारीनं बोलतो। पीक विमा घोटाळा काढला आणि आता काल अजित पवारांची भेट घेत तुम्ही ज्ञानधारा मल्टी इस्टेट असेल, त्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट असेल, अशा अनेक ज्या छोट्या बँका आहेत त्यांनी लोकांना बुडवलेलं आहे, त्यांची तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत। या सगळ्या बँका ज्या बुडाल्या आहेत त्या वाल्मिकी कराड आणि त्यांच्या गँगच्या धमकींच्या मार्फत बुडालेल्या आहेत। बऱ्यापैकी सहभाग आहे वाल्मिकी कराड यांचा, कारण ज्या बँका बुडाल्या आणि बुडाल्याच्या नंतर ज्या वेळेस पोलीस तपास केले, एक खाडे नावाचा पोलीस अधिकारी त्याच्या घरी 1.5 कोटी रुपये सापडले आणि माझी अशीही माहिती आहे की एका मल्टीस्टेट कॉपरेटिव्हला दम देऊन 2 कोटीची का काय गाडी आहे, एक ते गाडीचं नाव डिफेंडर गाडी वाल्मिकी कराड यांनी त्यांच्याकडनं दमबाजी करून घेतली आणि या अशा पैसे देण्या घेण्यामुळं जी ॲक्शन या पैसे बुडवणाऱ्यांच्या विरोधात व्हायला पाहिजे होती, पैसे बुडवणं म्हणजे लोकांच्या बरोबर राहायच्या ऐवजी वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिलेत? बुडवणाऱ्यांच्या। हे सिद्ध झालेलं आहे। डिफेंडर गाडी घेणं 1.5 कोटी रुपये त्या खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडले, तर त्याला वाचवायला वाल्मिकी कराड होते। म्हणजे वाल्मिकी कराड हा कोणाचा? चोराचा, दरोडेखोरांचा आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे। आणि मी उद्या किंवा परवा जिथे कुठं मोर्चा असेल त्या मोर्चामध्ये 100% ह्यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याची आकडेवारी 2 दिवसामध्ये सादर करतो। बापू आंधळेंची हत्या झालेली होती, बापू आंधळेंच्या हत्येच्या संदर्भात बबन गित्तेच्या विरोधात 307 घेतली, परंतु क्रॉस 307 जी आहे घेतलेले नाही। आता काल मला वाटतं बबन गित्तेच्या भावाच्या मिसेसने काल अर्ज दिलेला आहे। आम्ही SP साहेबांना सांगू की त्याच्यामध्ये 307 उलटी यांच्यावरती सुद्धा घेतली पाहिजे। आणि बबन गित्ते या व्यक्तीचा, तो कोणत्या पक्षाचा आहे काय मला माहीत नाही, पण या व्यक्तीचा त्या खुनाशी काहीही संबंध नाही, फक्त नाव टाकायचं म्हणून त्याचं नाव टाकलं आहे। आणि विधानसभेला कदाचित तो उमेदवार होतो का काय, विधानसभेचा उमेदवार व्हायच्या आधीच
त्याचा अशा पद्धतीने काटा काढला गेला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही सातत्याने करत होता. काल अजित पवारांची भेट घेतली. आजच्या भेटीमध्ये या विषयात काय चर्चा केली आहे? मी कुठं राजीनाम्याची मागणी केली? अजून मी नाही राजीनामा. तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मी कुठं विषय आता आहे. तुम्ही तुमच्याकडे मागणी आहे का? मी ज्या वेळेस धनंजय मुंडेंचं मी आतापर्यंत आका आणि आकाचे आका म्हणत होतो. आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो. आका ह्याच्यात सगळ्यात आहे. आका अंदर आएगा, अंदर आने के बाद फिर चौकसी होंगी और चौकसी के बाद जिसका भी नाम आएगा उसका भी आएगा. जर एवढ्या प्रकरणामध्ये नहीं आया तो बहुत अच्छा हुआ. एवढ्या प्रकरणामध्ये जर धनंजय मुंडेचं नाव तुम्ही घेता, तुमच्याकडे नक्कीच काहीतरी पुरावा नाही हे बघा, खंडणीच्या बाबतीत 7 फुटावर त्यांनी बैठक घेतली. हे आजही मी जबाबदारीनं सांगतो. त्यांच्या राजीनाम्यावर तुमची CDR ते तपासतील ना पोलीस. आता यासाठी आहे ना. पण तुमची भूमिका काय आहे राजीनाम्यावर? तुम्ही स्पष्टपणे मी राजीनामा मागितलेला नाही, अजूनही मागितलेला नाही. तो राजीनामा मागायचा का घ्यायचा का नाही ते कोणाच्या हातात आहे? तुम्ही एवढे हे आरोप करताय हे बंगला कोणता आहे? चित्रकूट ना, देवगिरी. चित्रकूट तिकडे आहे उजव्या हाताला. तर हे देवगिरी जे आहे ते रामटेक आहे. हा आता मला नाव माहित नाही. पंचायत अडाणी माणूस आहे, चित्रकूटमध्ये हेच अडाणी माणूस आहे, समजून घ्या. मी अडाणी माणूस आहे, थोडा समजून घेतला पाहिजे. अण्णा, तुम्ही सगळ्या हत्यांची संपूर्ण यादी वाचून दाखवता, किशोर फड पासून ते बापू मी आंधळे. किशोर फड, संगीत दिघोळे, वसंत गित्ते, त्याच्यानंतर बबन आंधळे, या सगळ्यांच्या मातोश्रीला आणि त्यांच्या मिसेसला, त्यांच्या मुलाबाळांना भेटायला परळीला जाणार आहे. परंतु सर, या एक विषय सगळ्या असा- हत्यांची चौकशी आता SIT मार्फत व्हावी अशा संदर्भात तुम्ही नाही, मला आधी त्यांना भेटू द्या. त्या कुटुंबाला भेटायला मला जायचंय. जे मी नावं घेतले त्यातल्या एका मातोश्रीने मला फोन केलाय की कोणी नाही बिचारा, तू तरी बोललास, आमचे लेकरं गेलेत त्याचं, किमान आम्हाला भेटायला ये. मी परळीला भेटायला जाणार. आकांचे आका असं तुम्ही वारंवार म्हणता. आकांच्या भूमिकेविषयी तुमचं काय मत आहे? कारण भूमिका काय, यांना फुल सपोर्टेड भूमिका आहे. आकांच्या आकाची भूमिका फुल सपोर्टेड आहे. आकाला माहीत नव्हतं का काय चाललंय जिल्ह्यामध्ये 5 वर्ष? आत्ता सांगता काय? नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे का? नैतिकता शिल्लक नाही त्यांच्याकडे, तर तुम्ही नैतिकता सांगायला. की सगळ्या पुरावे जिल्ह्यातल्या सापडले तोपर्यंत देणार नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या मी नाही केल्या मी नाही आहेत. केल्या म्हणून असं पंकजाताई नाही, म्हणतात. त्यांच्या कालावधीत असं झालेलं नाही. एकतर्फा वाग. फक्त 750 शिक्षक त्यांनी चुकीच्या पद्धतीने जागेवर बसवलेले आहेत. 750 कमी, 745. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मी मागणी केलेली नाही असं म्हटलेलं आहे. मी राजीनाम्याची मागणी केलेली नाही. वाल्मिक कराडचा विषय मात्र अतिशय गंभीर आहे अशा स्वरूपाचा थेट आरोप केलेला आहे. नुकतेच ते देवगिरीवरती गेलेले होते आणि अजित पवार यांची भेट घेऊन सुरेश धस हे बाहेर पडले. मात्र त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये अजित पवार यांच्याशी कराडविषयी किंवा धनंजय मुंडेंविषयी चर्चा केली का यावरती भाष्य केलेलं नाहीये.